खेळाडू, क्रिकेट प्रेमीओ, कालपासून आपण महिला क्रिकेट स्पर्धातील रोमांचक सामने अनुभवले. आज आपण या स्पर्धेचा समारोप करत आहोत. पण खरं तर ही शेवट नाही, तर ही एक नवीन प्रवासाची सुरुवात आहे. चला तर या खेळाडूंना त्यांची मेहनतीबद्दल, जिद्दबद्दल जोरदार टाळ्यांचा दाद देऊया. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं आहे. आता मी प्रियंका कोलास हिला फादर आसिसचे आभार मानण्यासाठी विनंती करत आहे. जन्मभूमी नंदाखाल व कर्मभूमी माणिकपूर असलेले दुसरे तिसरे कोणी नसून आपले पॅरिश प्रीस्ट फादर आसिस रॉड्रिक्स. फादर, आम्ही सर्व तुमचे मनपूर्वक आभार मानतो. तुमच्या आशीर्वादामुळे आणि प्रोत्साहनामुळेच ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. तुम्ही दिलेला आत्मविश्वास, खेळ भावना आणि एकतेचा संदेश आम्हाला नेहमी प्रेरणा देईल. आपण वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन तसेच सर्व खेळाडूंना दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही अत्यंत कृतज्ञ आहोत. आपल्या आशीर्वादाने आम्ही पुढेही अशाच उपक्रमामध्ये सहभाग घेऊ आणि आपल्या संत मायकल चर्चचे नाव उज्ज्वल करू. थँक्यू फादर, वन्स अगेन. खूप खूप आभारी. आता आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करूया. आपल्याला खूप उशीर झाला आहे, म्हणून आपण आता डायरेक्ट बक्षीस समारंभ चालू करणार आहे. बेस्ट फिल्डर, तुम्हाला काय वाटते? बेस्ट फिल्डर अवॉर्ड कोणाला मिळाला पाहिजे? एनी गेसेस? तुम्हाला काय वाटते? कॅच ऑफ द सिरीज आमची माणिकपूरची लिनेट कोलासो, हिला आम्ही बेस्ट फिल्डर म्हणून. मी फादर अँस्ली यांना विनंती करते की त्याने पुढे येऊन तिला सन्मानित करावे. सेकंड अवॉर्ड आहे इंटर पॅरिश वुमेन क्रिकेट बेस्ट बॉलर. एनी गेस? बेस्ट बॉलर. बेस्ट बॉलर वन्स अगेन माणिकपूरची सॅन्सिया करवालो. बेस्ट बॉलर सॅन्सिया करवालो. मी फादर फ्लॉरेन्स यांना विनंती करते की त्यांनी पुढे येऊन त्यांना बक्षीस द्यावे. नेक्स्ट आहे इंटर पॅरिश वुमेन क्रिकेट बेस्ट बॅटर. आता ही आमची माणिकपूरची नाही आहे, ही दुसऱ्या पॅरिशमधून आहे. एनी गेस? रियान डिकुना. टोटल 171 रन्स. मी श्री विनय डिमेलो यांना विनंती करते की त्यांनी पुढे येऊन त्यांना बक्षीस द्यावे. नेक्स्ट इंटर पॅरिश वुमेन्स क्रिकेट प्लेयर ऑफ द सिरीज. एनी गेस? वन्स अगेन रियान डिकुना विथ 30 रन रेट. मी ममता रॉड्रिक्स यांना विनंती करते की त्याने पुढे येऊ. ममता रॉड्रिक्स. आणि एमर्जिंग प्लेयर अंडर 10 इयरची लहान मुलगी. एनी गेस?
एनी गेस बेस्ट बॅटिंग वन्स अगेन मणिपूरची निया कोलासो बेस्ट बॅटर. मी डिक्सन यांना विनंती करते की त्यांनी पुढे येऊन त्यांना मेडल द्यावे. आणि आता मेन आपला आहे सेकंड रनर अप चुलना टीम. आमची शेजारची टीम चुलना टीम यांना मी विनंती करते की त्यांची कॅप्टन आणि पूर्ण टीम यांनी पुढे येऊ. मी रोहन आल्मेडा आणि त्यांची वाईफ सिल्विया आल्मेडा यांना विनंती करते की त्यांनी पुढे यावे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करावे. सेकंड रनर अप चुलना पॅरिश. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवावे. पूर्ण टीमने पुढे येऊन ट्रॉफी घ्यावी त्यांचे. सगळे कमिटी मेंबर फादर्स उपस्थित फादर सगळ्यांनी पुढे यावे फोटोसाठी. थँक्यू रोहन आल्मेडा आणि त्यांची वाईफ सिल्विया आल्मेडा. आणि आजचे फायनलिस्ट मी फादर असीस यांना विनंती करते की आपले फर्स्ट फायनलिस्ट सेंट मायकल चर्च प्रेझेंट इंटर पॅरिश वुमेन्स क्रिकेट टुर्नामेंटचे विनर्स पाली पॅरिश. सगळ्यांनी लाईन सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचंय आणि अभिनंदन करायचंय.
थांबायचं आहे. आपण एक ग्रुप फोटो घेणार आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं आहे. पाली टीमचं अभिनंदन करायचं आहे सगळ्यांनीच. Mother of God Church Pali, the winner of the tournament. Saint Michael Church present, Wellsman, first inter-parish tournament of Manipur. Winner is Pali Church, Mother of God Church Pali. Chulna team, please join us. Sit. Winner and runner up. Thank you everyone. Thank you Chulna team. Thank you Pali team. आणि आम्हाला आशा आहे की नेक्स्ट इयर पण तुम्ही आम्हाला जॉईन करणार. दिवशी आम्ही ते गृहीत ठेव आणि सणाच्या दिवशी नाही ठेवणार आम्ही. जो आहे कोणी आपले बॅट्स आणले असतील, आपले जे काय बॉल्स आणले असतील, काय पण आणले असतील ते प्लीज कृपा करून ते घेऊन जायचे.